Hello everyone, good evening all of you. जॉईन व्हा लवकर लवकर. तर बघा, आज आपण जलप्रतिबिंब हा चॅप्टर बघणार आहे. ओके. जलप्रतिबिंब म्हणजे काय? तर पाण्यातील प्रतिमा. जशी आरशातील प्रतिमा असते तशी पाण्यातील पण प्रतिमा असते. ओके. त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? वॉटर रिफ्लेक्शन. जलप्रतिबिंब म्हणजे वॉटर रिफ्लेक्शन इंग्लिशमध्ये म्हणतात, पाण्यातील प्रतिबिंब. ओके. रीड करूया, आपण काय दिलंय ते बघूया. कसं ओळखायचं पाण्यातील प्रतिबिंब? आरशातील प्रतिमेचा अक्ष पूर्व पश्चिम, तर पाण्यातील प्रतिबिंबाचा अक्ष उत्तर दक्षिण असतो व त्याचा शिरोबिंदू पाण्यात असतो. आकृतीचे जलप्रतिबिंब या प्रश्नात आरशाप्रमाणेच प्रतिमेचे स्वरूप असते. पण काय फरक असतो दोन्हीमध्ये, पाण्यातील आणि आरशातील मध्ये? बघा, जलप्रतिबिंब या प्रश्नात आरशाप्रमाणेच प्रतिमेचे स्वरूप असते, मात्र वरची बाजू खाली व खालची बाजू वर दिसते, उलट. आकृतीचे उत्तर शोधण्यासाठी कागदाची घडी घालून वर म्हणजेच प्रश्नाकृती घडीच्या आतील बाजूस जाईल अशा रीतीने घालून मागील बाजूने जी आकृती दिसेल ते उत्तर समजावे. हे एवढं लक्षात ठेवा. पाण्यातील प्रतिबिंबामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती जाते. ओके. साइड राईटची राईट साइड, लेफ्टची लेफ्ट साइडच राहते, फक्त वरची खाली आणि खालची बाजू असा चेंज होतो त्यात. तर काय दिलंय या प्रकारच्या प्रश्नात? प्रश्नाकृती पाण्यावर धरलेली आहे अशी कल्पना करून निरीक्षणाने व कल्पनाशक्तीने तिचे पाण्यातील प्रतिबिंब ठरवायचे असते. ओके. आर्यन, अनम्यूट युअर सेल्फ. आर्यन. आर्यन, आर्यन खूप दिसतात. ओके. आर्यन, अनम्यूट युअर सेल्फ. येस मॅम. काय विचारायचं तुला? मला अनम्यूट करा म्हणायचं होतं. ओके. मला वाटलं काय विचारायचंय का, काय अर्जंट तुला? ओके. काय करायचं होतं तुला? रीड करायचंय का? येस. ओके. आता हे रीड केलंय मी. ह्या चॅप्टर मध्ये असं रीड करण्यासारखं काही नाहीये, समजून घेणं गरजेचे. ओके. ओके. तरी पण शेवटचा पॅरेग्राफ तू रीड कर आता, तुला करायचा आहे या तर. प्रश्नात प्रश्न आकृती पाण्यावर धरलेली आहे अशी कल्पना करून निरीक्षण निरी निरीक्षण निरीक्षणाने आपल्याला शक शक्की कल्पना निरीक्षणाने व कल्पनाशक्तीने कल्पनाशक्तीने तिचे पाण्यातील प्रतिबिंब ठर ठरवायचे असते. हा. ओके. तर बघा काय सांगितलेले. कल्पनाशक्तीनं समजायचं की पाण्यातच धरलेली आहे ही प्रतिमा. आकृती असेल किंवा एखादा तुम्हाला लेटर असतील, हे पाण्यात धरले तर कसे दिसतील हे इमॅजिन करून, निरीक्षण करून आणि कल्पनाशक्तीने तुम्हाला स्वतःची स्वतः इमॅजिन करून मनात ते क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर बघूया आपण अशात कशात टाईपचे. बघा, हे नंबर दिलेले आहेत वरती, 1 2 3 4 5 6 7 8 9.
आणि 0 हे इंग्लिश मधले नंबर दिलेत आणि पुढं ते 2 पासून 7 पर्यंत जे दिलेत ते मराठीमध्ये दिलेलेत. तर ते कसे जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यामध्ये जर आपण मनात असं समजलं की पाण्यात ते ठेवले तर कसं ते उलट दिसेल ते बघायचे. तर हे स्क्रीनवर दिसते ते सगळ्यांनी बघा. एकचा उलटा एक कसा होतो, वनचा, टूचा बघा टू कसा उलटा झालाय, थ्रीचा बघा, फोरचा बघा, फाय बघा, 6 7 8 9, ओके, 0. आणि मराठी मधले 2 to 7, 2 ते 7 अंक कसे उलटे होतात बघा. आणि अक्षरे दिलेत ती पूर्ण दिली नाहीत, A to Z, B D E B D F H लिमिटेड अक्षरे दिलेत. पण A to Z जे लेटर आहेत कॅपिटल आणि स्मॉल पण ते तुम्ही बघायचे, ते पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये कसे उलटे केले तर कसे होतात, ओके नाही. ई कसा असेल, ईचा उलटा ई केला तरी सेमच राहतो. कॅपिटल ई जर पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये पण तुम्ही जर बघितला तर ई सेम राहतो, डी सेम राहतो, बी सी डी ई हे चारही लेटर बी पासून ई पर्यंत कॅपिटल लेटर उलटे केले पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये तरी सेम राहतात, हो की नाही. एच सेम राहतो, आय के, अजून काय, पी सेम राहतो, ओके. तर हे बघा क प हे पण लेटर त्यांनी दिलेले आहेत. स्वरा, अनम्यूट युअर सेल्फ. स्वरा. गुड इव्हनिंग टीचर. हा, काय विचारायचे बाळा. काय नाही टीचर, असंच केलत हाय. ओके. हे तुम्ही लेटर आणि नंबर सगळे एकदा लिहून समजून घ्या की पाण्यातील प्रतिबिंबामध्ये कोणतं लेटर चेंज होतं, कोणतं लेटर आहे तसंच राहतं, ओके. तर बघा, 1 2 3 4 हे 10 पर्यंतचे नंबर आणि A to Z हे कॅपिटल स्मॉल अल्फाबेट बघायचे. तर तुम्हाला सांगितलं आता मी BCDEHIK आणि O, परत एक्स, ओके, हे सेमच राहतात, चेंज होत नाही उलट केलं सरळ केलं तरी. आणि आकृत्या बघा कशा दिल्यात उलट्या, म्हणजे ह्याच्यावरून आपण समजून घ्यायचं. हे ॲरो दाखवलाय वरती, जलप्रतिबिंबात काय झाला तो खाली गेला. तो 2 नंबरचा काय आकृती दाखवली, ट्रँगल आहे, ट्रँगलचा शिरोबिंदू वरचं टोक वरती आहे, ते पाण्यातल्या प्रतिबिंबात मध्ये कसं होणार, खाली जाणार आणि खालची लाईन वर येणार, उलट, ओके. खालची बाजू वर, वरची बाजू खाली. तो पंचकोन आहे बघा 4 नंबरला, तो पण बघा कसा उलटा झालाय. स्वस्तिक बघा, ओके. हे खालचं काय लिहिले, XOIKHDCE या अक्षरांचे पाण्यातील प्रतिबिंबही सारखेच राहते. ह्यामध्ये अजून कोणतं लेटर ऍड होणार, बी आहे का, हा, बीचं पण सेमच प्रतिबिंब राहतं. सी दिलाय, BCDEH दिलाय, अजून काय ह्यामध्ये, आय, ओके. करेक्ट आहे. ह्यात फक्त काय ऍड करायला पाहिजे आपल्याला, बी, हो की नाही, BCDE, हा, बी, बी अजून ह्यामध्ये बी पण सेमच राहतो पाण्यातील प्रतिबिंबामध्ये. तर आपण ह्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा प्रश्न काय आहे, प्रश्न 1 साठी सूचना, काय सूचना आहे, खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यांमधून शोधा. प्रश्नाकृती बघा कशी दिलेली आहे, न र ग, ही प्रश्नाकृती आहे, तिचं पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला बघायचंय, म्हणजे वॉटर रिफ्लेक्शन, कशी रिफ्लेक्स होती ती पाण्यामध्ये. तर कसं होणार, ते वरचं टोक आहे
ट्रायंगलचा. ऍक्च्युली तो प्रॉपर ट्रायंगल नाहीये, प्रॉपर त्रिकोण नाहीये. एक साइड अशी कल्ली एका बाजूला आणि एका बाजूला असं तिरकी झाल्यासारखी. पण ठीक आहे, आकृती जशी आहे तशी आपल्याला त्याची बाजू उलटी करायची, म्हणजे वरचं टोक खाली आलं पाहिजे, हो की नाही? मग 4 ऑप्शन दिलेत, 1 2 3 4. त्यामध्ये एकच आकृती अशी आहे की त्याचं टोक खाली आहे. त्यामुळं सॉल्व करण्यासाठी आपल्याला इझी आहे. लगेच हे क्वेश्चन आपला सॉल्व होणार, कारण की 3 आकृत्या सरळ ट्रँगल दिलेत, फक्त आतले लेटर चेंज केलेत. 3 नंबरच्या आकृतीत तसं नाही. 3 नंबरची आकृती पूर्ण उलटी आहे. खालची बाजू वर, वरचं टोक खाली, खालची ते स्लिपिंग लाईन आहे ती वर. म्हणून 3 नंबरची आकृती करेक्ट आहे. पण अशी ह्या नॉर्मल क्वेश्चन आहे, इझी म्हणजे की लगेच समजते. एक्झाम मध्ये असे एवढे इझी येतात का? खूप कन्फ्यूज होतं आपलं. 2 3 ऑप्शन जरा सेमच असतात, त्यातला आपल्याला एक करेक्ट ऑप्शन शोधायचा असतो. ओके, तर बघा नेक्स्ट बघू आपण. हा, हे बघा, हे काय केले? प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यांमध्ये शोधा. आता क्ष आहे हा, हो की नाही? आता क्ष आहे तसाच कसा राहील? आहे तसाच क्ष पाण्यातील प्रतिबिंबामध्ये राहत नाही, तो उलटा होणार. मग ती वरची छोटी लाईन आहे क्षची, छोटीशी लाईन आहे ना, ती काय होणार? खाली होणार, हो की नाही? मग खाली जाणार ना ती लाईन. मग खाली गेलेल्या ऑप्शन मध्ये 2 ऑप्शन, 1 आणि 4 नंबरचा ऑप्शन बघा सेम आहे. मग 2 आणि 3 नंबरचा ऑप्शन कट करायचा, बाजूला काढायचा, त्यांच्याकडे बघायचंच नाही. राहिला पहिला आणि चौथा. पहिला आणि चौथ्यामध्ये आपल्याला ऑप्शन सर्च करायचे कोणता असेल ते. तर मग ती आकृती उलटी होणार आहे, बरोबर की नाही? आणि 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे तसा क्ष दिलाय, फक्त त्याला उलटा केलाय. तसे होणार आहे का? नाही होणार आहे. बघा, तो क्ष आहे, त्याची वरची थोडी छोटी स्लिपिंग लाईन आणि स्टँडिंग लाईन ती बरोबर उलटी झाली. छोटी लाईन खाली आली आणि अशी सरळ रेष झाली. त्याची पोझिशन आहे तिथेच आहे. तो ना राईट साईडला आहे, तो राईटच साईडला आहे. लेफ्ट साईडला गेलाय का? 4 नंबरच्या आकृतीमध्ये तो राईटचा लेफ्ट साईडला आलाय. पाण्यातील प्रतिबिंबामध्ये राईटचं लेफ्ट, लेफ्टचं राईट होत नाही. म्हणून प्रश्नाकृती एक करेक्ट आहे. कारण राईट साईडला ती स्टँडिंग लाईन आहे, उभी लाईन आहे, वर छोटी लाईन आहे, ती तशीच राहिली, फक्त उलटी झाली. आणि इकडच्या साईडला बरोबर तो क्ष आहे, तो पण उलटा झालाय. म्हणून प्रश्न 2चा आन्सर काय येणार? 1 नंबरचं करेक्ट ऑप्शन येणार. आपण नेक्स्ट बघूया. भार्गवी, अनम्यूट युअर सेल्फ. भार्गवी, भार्गवी. ओके. लावण्य, अनम्यूट युअर सेल्फ. येस मॅम. हा, अनम्यूट केलं तुला? हा मला unmute करेल. आवाज येतोय 3 नंबरचा हा. क्वेश्चन बघ बाळ, हा क्वेश्चन बघ स्क्रीनवरचा. वाचायला लावलं. वाचायचा आणि सॉल्व करायचा. एक ते एक ते 1 ते हा 50 हा बरोबर आहे, वाच. साठी सूचना हा खाली, खालील हा वाच, करेक्ट आहे. हा प्रश्न हा आकृती हा आकृत्यांचे प्रण प्रणयांची पाण्यातील त्रि त्रि प्रति प्रतिभा कसे प्रतिबिंब. हा दिसलं ते उत्तर
हा आकृती आकृता या आकृत्यांमधून आकृत्यामधून शोधा. हा कसं पाण्यातील प्रतिबिंब दिसेल त्या आकृत्यांमधून आपल्याला ऑप्शन कोणता येईल ते शोधायचं आहे हो की नाही. तर मग बघ बरं प्रश्नाकृती बघ कशी आहे. त्याचा ॲरो दिलाय मध्ये तो बाण दिलाय की नाही तो वरती आहे हो की नाही. मग तो कुठे येणार खालची बाजू वरती जाते वरची बाजू खाली येते पाण्यातील प्रतिबिंबामध्ये. 2 नंबर. करेक्ट व्हेरी गुड. 2 नंबर ऑप्शन करेक्ट येणार कारण तो ॲरो आहे तो ह्या साईडला पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये होतोय आणि ते दोन्ही बॉक्स आहेत ते पण त्यांचेच वर खाली होत आहेत. करेक्ट आहे 2 नंबर. गुड. मल्हार अनम्यूट युअर सेल्फ मल्हार. Yes, ma'am. Good evening, ma'am. गुड इव्हिनिंग. स्क्रीनवरचा क्वेश्चन बघ. बघितला का. एफ दिलाय की नाही लेटर एफ कॅपिटल ए ते सरळच राहतं का उलट होतं. हो. सरळ राहतं का उलट होतं. उलट. उलट होतं ना का सरळच राहतं. उलट. उलट होतं की हो. नाही. हा नाही. हो. होतं. आणि सपोज इथं ई असता तर सरळ राहतं का उलट ई. सरळ. ई पाण्यामध्ये प्रतिबिंबामध्ये आहे तसाच राहतो हो की नाही. मल्हार मल्हार आवाज येतोय का. काय झालं. मल्हार काय हेच झालं. अनम्यूट युअर सेल्फ. येस मॅम. हा तुझा माईकच गेलेला. हा हा. ई हा. ई आहे तसाच राहतो का चेंज होतो ई पाण्यातील प्रतिबिंबामध्ये. राहतो. आ आहे तसंच राहतो पण हा त्याची सरळ बाजू दुसरीकडे जाते. पण तो सरळ झाला आणि उलटा झाला तरी तसाच राहणार नाही. हो. ई चेंज होत नाही बी सी डी ई चेंज होत नाही एच नाही होत आय नाही होत सरळ करा उलटा करा. आता हा एफ आहे एफ उलटा होणार का तसाच राहणार आहे. उलटा. उलटा होणार हो की नाही. मग इथं सरळ एफ कुठे दिलाय 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये मग हा बाजूला काढायचा हा येणारच नाही. राहिले 3 नंबरचे ऑप्शन की नाही. हो. 3 ऑप्शन मध्ये बघायचंय आपल्याला. तर मॅम तीन 2 नंबर. टू मॅम. नंबरच्या 2 नंबर ऑप्शन कसा येणार बाळा. तिथं खाली डॉट आहे राईट साईडला मोठा प्रश्नाकृतीमध्ये राईट म्हणजे उजव्या साईडला डॉट दिलाय खाली बरोबर की नाही. हो. हा मग 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये तोच डॉट त्यांनी डाव्या साईडला दिलाय. आपल्याला डावीची उजवी न उजवीची डावी करायचीच नाहीये पाण्यातील प्रतिबिंबामध्ये. फक्त वरचं खाली खालचं वर करायचे. बाकी दोन्ही साईडचं आहे तेच पोझिशन तशीच त्यांची ठेवायची. मग ह्यांनी तर बघ की लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या बाजूला तो डॉट आणलाय मग दुसरं कसं काय ऑप्शन होणार दुसरं होणारच नाही. मॅम 3 नंबर. हा 3 नंबर करेक्ट आहे. 3 नंबर का करेक्ट आहे कारण की तो एफ उलटा झालाय बरोबर हो की नाही. हो. आणि त्याची बघ तो डॉट आहे खालचा प्रश्नाकृती मधला बरोबर तो डॉट वरती गेलाय.
हो. खालच्याचं वर वरच्याचं खाली केलं आणि एफ ची जी उभी लाईन आहे स्टँडिंग लाईन प्रश्नाकृतीमधली ती पण त्यांनी आहे त्याच पोझिशनला आहे ती जी पण साईड चेंज झाली का नाही. बरोबर आहे ना तिथं ती कुठल्या साईडला आहे प्रश्नाकृतीतली एफ ची उभी लाईन आहे स्टँडिंग लाईन ती कुठल्या साईडला आहे डाव्या. डाव्या साईडला आहे की नाही 3 नंबरच्या आकृतीत पण ती डाव्या साईडला आली की नाही बघ हो. म्हणून 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे समजलं का येस मॅम. ओके नेक्स्ट अथर्व अथर्व अनम्यूट युअर सेल्फ येस मॅम. नेक्स्ट सॉल्व करायचं हे मॅडम ऑप्शन नंबर 4. 4 करेक्ट आहे ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे 4. करेक्ट समजलंय ना तुला काय एक्सप्लेन करू नको मॅडम. ओके कुणाला समजलं नसेल तर सांगा एक्सप्लेन करते नको म्हणतो. 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे आराध्या अनम्यूट युअर सेल्फ आराध्या आराध्या बनकर अनम्यूट युअर सेल्फ हे बघ गुड मॉर्निंग मॅडम. गुड इव्हिनिंग स्क्रीनवर बघ बाळा 4 नंबरचा क्वेश्चन काय दिलंय प्रश्नाकृतीमध्ये ए आणि एस दिलाय मॅडम 4 नंबर. 4 नंबरचा ऑप्शन कसा काय करेक्ट येणार बाळा सांग तू सांग मला कसं करेक्ट तू कसं काढले हे आन्सर सांग घाई करायची नाही 2 मिनिटं वेट बघायचं नीट सगळ्या ऑप्शन मग आन्सर करायचा अजिबात घाई करायची नाही 4 नंबरचा ऑप्शन तू कसं काढलं सांग मला अगोदर मॅडम मी असं उलटं बघितलं म्हणून मी सांगितलं मॅडम. हा उलट नाही बघायचं बाळा त्यांनी काय विचारले ए आणि एस लेटर आहे हो की नाही ए आणि एस मॅडम हा 2 नंबर. हा 2 नंबर करेक्ट आहे का करेक्ट आहे सांग का करेक्ट आहे बाळा मॅडम हा ती येस. मी सांगू का थांब मी सांगते ऐक 2 नंबर का करेक्ट आहे कारण की तो एस आहे तो एसचा एस तसाच राहतो का अल्फाबेट मध्ये आपण बघितले पाण्यातील प्रतिबिंबामध्ये कुठले लेटर उलटे होतात कुठले नाहीत होत एस उलटा होतो हो की नाही सरळ राहत नाही मग तिथं बघ 2 नंबरच्या आकृतीत उलटा झालाय 3 नंबरच्या आकृतीत आहे तसाच एस आहे आणि आहे त्याच पोझिशनला ए आणि एस दिलाय म्हणून 3 नंबरचा तर ऑप्शन बाजूलाच काढायचा तो येणारच नाही राहिले 1 2 3 1 2 आणि 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं दिले तो येणारच नाही इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं होतच नाही पाण्यातली प्रतिबिंबामध्ये हा रूल आहे की नाही त्याचा पाण्यातील प्रतिबिंबाचा राईटचं लेफ्ट लेफ्टचं राईट होणार नाही म्हणून 4 नाही येणार 3 नाही येणार राहिले 1 आणि 2 ऑप्शन 1 आणि 2 ऑप्शन मध्ये एक ऑप्शन मध्ये पण काय दिलंय कसं दिलंय बघ तो पण येणार नाही यस मग यस उजव्या. हा 2 नंबरच्या ऑप्शन यस मध्ये हा बोल यस डाव्याला दिलंय पहिल्या ह्याच्यात यस डाव्याला दिलंय आणि ए उजव्याला दिलंय म्हणून ती येणार नाही. हा करेक्ट म्हणून 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे ए ची पोझिशन आहे तिचे तो फक्त उलटा झालाय
आहे त्याच पोझिशनला तो स्थिर आहे की नाही, लेफ्ट साइडला. आणि एस पण आहे तिथंच आहे, फक्त उलटा झालाय, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. घाई करायची नाही अजिबात, येतं लगेच ऑप्शन, लगेच बघितलं की, कारण की हे कन्फ्यूज करणारे क्वेश्चन असतात. पार्थ, अनम्यूट युअर सेल्फ. पार्थ, येस मॅम. क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन सांगते 2 मिनिटं. काय नाव आहे बाळा तुझं? पार्थ. ओके, हा. बघ हा क्वेश्चन 5 नंबरचा स्क्रीनवर प्रश्नाकृती बघ कशी आहे. टीचर 2 नंबर. काय येणार? 2 नंबर. बघ बरं 2 नंबर करेक्ट आहे का? येस मॅम. थांब 2 मिनिटं, आपण तुझ्या फ्रेंडला विचारू. बरोबर आहे. सगळे ऑप्शन बघा. स्वरा, अनम्यूट युअर सेल्फ. स्वरा, गुड इव्हनिंग टीचर. स्क्रीनवर क्वेश्चन दिसतोय का? हो. हा, बघायचंय त्याचा आन्सर काय येणार. सेकंड. बरोबर आहे. सेकंडच म्हटलं तो. बरोबर आहे टीचर, तोच येईल. हा, कसं ते सांग, एक्सप्लेन करायचं. आणखी 6 आला, 6 जर उलटा केला ना तर 9 येतोय. आ मला समोरच होते. काय बाळा, पहिलं काय येणार नाही, दुसरं काय, तिसरं चौथं काय येणार नाही ते सांग. फोर्थ वाला मला विचारता. हा, मला सांग बाळा. विचारलं अजून तिला विचारते. थर्ड पण येणार नाही. बरोबर आहे. हॅलो, फोर्थ पण येणार नाहीये. हा, तू सेकंड नंबरचा आन्सर सांगितलं हो की नाही? हा. सेकंड नंबरचं आन्सर येणार नाही. थर्ड नंबरचं. पाण्याची पाणी. पाणी. कोणतं कोणतं येणार बाळा? बर, सेकंड नंबरचा ऑप्शन तुझा आहे तर कसं येणार ते सांग. 4 नंबर. 16 मध्ये 4 मध्ये 4 नंबरचं आहे. बोल बोल बाळा, 4 नंबर. थांबा, त्याला सांगू द्या, त्याला सेकंड नंबर वाटलंय ते. एक्सप्लेन, तुला का वाटलं ते सांग. सेकंड नंबर तिच्या पुढे 16च्या पुढे 4 मोजायची. 16च्या पुढे पार्थ. 16. येस मॅम. हा बोल. मॅम ते 2 नंबर नाही 4 नंबर येणार आहे. हा, 4 नंबर आहे ऑप्शन, करेक्ट आहे. का करेक्ट आहे? कारण 2 नंबर मध्ये बघ, ते प्रश्नाकृतीमध्ये उभी लाईन आहे बाजूला, इकडचा भाग रिकामा दिलाय, वरचा बॉक्स एक साइड ओपन आहे ना. हा. हा, त्या आणि इकडच्या साइडची उभी लाईन आहे, ती 2 नंबरच्या आकृतीमध्ये इकडे गेली, हो की नाही? गेली का? 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये कसं आहे बघ बरं. साइड चेंज झालेत का बाजूच्या? नाही.
फक्त वरचा भाग खाली, खालचा भाग वर झालाय की नाही, हा म्हणून 4 नंबर ऑप्शन करेक्ट आहे. बोल तुला. समजलं बाळा? हा ओके. ठीक. नेक्स्ट बघा. सिद्धी, अनम्यूट युअर सेल्फ. सिद्धी, गुड इव्हिनिंग मॅडम. गुड इव्हिनिंग. स्क्रीनवरचा क्वेश्चन बघ. ZEN. मॅडम 3 नंबर झेड उलटा होतो. होतो की नाही? का नाही होत झेड उलटा? होतो. होतो. आणि पहिला येणारच नाही ऑप्शन. राहिले 3. तुझा आन्सर काय आहे बाळा? 3 नंबर 3 नंबर ना? हो. हा, करेक्ट आहे. 3 नंबर करेक्ट आहे. झेड उलटा झाला, ईचा आहे तसाच ई राहतो. सरळ बरोबर. आणि एनचा उलटा एन झाला. आणि 2 नंबर आणि 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये तर ई ची साइड चेंज केली, हो की नाही? सरळ तिकडं ईचा सोडून राईट लेफ्ट साइडला तोंड केले ईच. आणि 1 नंबरचा तर ऑप्शन येणारच नाही, कारण आहे तसाच तो प्रश्नाकृती कॉपी केली, म्हणून 3 नंबर ऑप्शन करेक्ट आहे. ओके, थँक्यू मॅम. वेलकम. प्रज्योत, अनम्यूट युअर सेल्फ. प्रज्योत, प्रज्योत. अनम्यूट सांगितलं लगेच करा रे. अनम्यूट, टाइम जातो आपला. नितीन कोलते, अनम्यूट युअर सेल्फ. ओके. श्रीजीत, अनम्यूट युअर सेल्फ. श्रीजीत, हॅलो. यस मिस. हा, गुड इव्हिनिंग मिस. गुड इव्हिनिंग. श्रीजीत नाव आहे का तुझं? यस मिस. ओके. स्क्रीनवर क्वेश्चन बघ. मिस याचा आन्सर 2 आहे, बी. करेक्ट आहे का बघ. कोणतं ऑप्शन येणारच नाही असं सांग. असं ऑप्शन सांग की येणारच नाही, ते बाजूला काढायचं. कोणतं येणार नाही? मिस पहिलं आणि तिसरं. पहिलं आणि तिसरं येणारच नाही का? मिस कारण ते उलटे आहेत. हा, मग पण हा शब्द सरळच राहतो का बाळा? प उलटा नो होणार मिस. आहे, न उलटा होणार आहे. 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे तसा कॉपी केलाय, तो पहिला बाजूला काढायला पाहिजे ना. हा मिस ए आन्सर आहे. हा, 1 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. घाई कशाला करतो मग? 3 नंबरचा ऑप्शन येणारच नाही, तो जसाच्या तसा नुसता उलटा लिहिलाय. पण तसा उलटा होतो का? प आहे तसाच नो मिस. लिहिलाय, फक्त उलटा लिहिलाय. न आहे तसाच लिहिलाय, फक्त ह्या साईडनं असा लिहिलाय. म्हणून 3 आणि 4 तर येणारच नाही, ते 2 पहिले बाजूला काढायचे. राहिले 1 आणि 2 ऑप्शन. 1 आणि 2 ऑप्शन मध्ये 2 नंबरचा काय येणार नाही? कारण तो त्याची पोझिशन चेंज केली. प्रश्नाकृतीमध्ये प कोणत्या साईडला आहे? डाव्या. डाव्या साईडला आहे. त्यांनी 2 नंबरच्या आकृतीमध्ये कुठे लिहिलंय बघ? उजव्या. हा,
का पोझिशन चेंज केली ना, साईड चेंज केली, म्हणून येणार नाही. 1 नंबरचा करेक्ट आहे. यस मिस. थँक्यू मिस. वेलकम. शिवेंद्र, अनम्यूट युअर सेल्फ. शिवेंद्रच ना, अनम्यूट युअर सेल्फ. गुड इव्हनिंग टीचर. गुड इव्हिनिंग. काय नाव बाळ तुझं? शिवेंद्रच ना? येस. ओके. स्क्रीनवरचा क्वेश्चन बघ. कोणता येणार ऑप्शन? नीट बघायचं. ऑप्शन नंबर 1.